कुरुंदवाड नगराध्यक्ष पदावर महिलांची प्रतिष्ठेची लढत, महाआघाडी विरुद्ध राजर्षी शाहू आघाडी आमने सामने. कुरुंदवाड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सध्या खरी राजकीय रंगत पाहायला मिळते. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राजर्षी शाहू आघाडी आणि स्थानिक पातळीवरील प्रभावशाली गट यांच्या हालचालींमुळे ही निवडणूक केवळ नगराध्यक्ष पदापुरती मर्यादित न राहता प्रतिष्ठेची लढत बनली आहे. अलीकडेच काँग्रेसचे विजय पाटील यांनी दस्तूरखुद्द आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदावरून माघार घेऊन जवाहर पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. या निर्णयामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील कोणता निर्णय घेतात याची उत्सुकता आहे. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार कैलासवासी कृष्णा नाना पाटील यांच्या घराण्यातून पुन्हा एकदा राजकीय पत्ते उघडले गेलेत. कृष्णा नाना पाटील यांचे नातू भीमराव पाटील यांनी आपल्या पत्नी सुवर्णा भीमराव पाटील यांना थेट मैदानात उतरवून राजकीय समीकरणांमध्ये नवचैतन्य निर्माण केलंय. कैलासवासी कृष्णा नाना पाटील घराणे माघार घेणार नाही असा ठाम पवित्रा घेत सुवर्णा पाटील यांनी प्रचारालाही प्रारंभ केलाय. त्यांच्या मागे अनुभव, कार्यकर्त्यांचं जाळं आणि पाटील घराण्याची पारंपरिक ओळख अशी तिहेरी ताकद आहे. महाआघाडीच्या तिकिटासाठी सुवर्णा पाटील यांचं नाव जवळजवळ निश्चित असल्याचे संकेत आहे. काँग्रेसच्या गटात सध्या कोणते दुसरे प्रबळ पर्याय नसल्यानं त्यांना नैसर्गिक पाठबळ मिळू शकतं. स्थानिक पातळीवर त्यांचा सहज संवाद, स्वच्छ प्रतिमा आणि कुटुंबाची जुनी राजकीय परंपरा यामुळे त्यांचा चेहरा लोकांना सहज स्वीकार्य आहे. राजर्षी शाहू आघाडीतून मनीषा उदय डांगे हे नाव आघाडीवर आहे. गटाच्या नेत्यांच्या चर्चेत त्यांचा उमेदवारीचा प्रस्ताव पुढे सरकतोय. सध्याच्या नगराध्यक्ष पदासाठी राजर्षी शाहू आघाडीकडून याच प्रमुख दावेदार ठरू शकतात. मात्र याच वेळी जवाहर पाटील यांच्या पत्नी त्रिशला पाटील यांनीही निवडणुकीत उतरायची तयारी दर्शवली. त्यांनी राजर्षी शाहू आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यास काँग्रेसकडे पर्याय म्हणून दार ठोठावले. परंतु ऐन वेळी आलेल्या उमेदवाराला उमेदवारी देऊ नये असा सूर काँग्रेसमध्ये असल्यानं त्यांच्या मागणीवर संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे महाविकास आघाडीकडून सुवर्णा पाटील, योगिनी पाटील, त्रिशला पाटील यांची नावं चर्चेत आहेत. यापैकी एकाला उमेदवारी मिळाल्यास शाहू आघाडीच्या मनीषा डांगे अशी लढत होण्याची चिन्ह आहेत. महाविकास आघाडीने जर शिवसेनेला उद्धव ठाकरे गट जागा दिली तर समीकरण पुन्हा बदलू शकतात. मात्र सध्या काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीमुळे आणि सुवर्णा पाटील यांच्या आग्रही भूमिकेमुळे महाआघाडीतर्फे त्या एकमेव दावेदार म्हणून चित्र स्पष्ट आहे. सध्याच्या स्थितीत कुरुंदवाड नगराध्यक्ष पदाची निवडणूक सुवर्णा भीमराव पाटील विरुद्ध मनीषा डांगे अशा दोन सशक्त महिला नेत्यांमध्ये रंगण्याची शक्यता अधिक आहे. महाआघाडीतील सुवर्णा पाटील यांच्या उमेदवारीला सतेज पाटील गटाची मंजुरी मिळाली तर ही निवडणूक महायुतीसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील यांचा प्रबळ गट कुरुंदवाड शहरात आहे. रावसाहेब पाटील आपला राजकीय अनुभव कुणाच्या पाठीशी ठेवतात की थेट निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उभे करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. कुरुंदवाडच्या राजकारणात माजी नगराध्यक्ष जयराम बापू पाटील, रामचंद्र डांगे, रावसाहेब पाटील या तिन्ही नेत्यांनी आपल्या गटांद्वारे सत्तेचे सूत्र हाती ठेवण्याचा प्रयत्न केला. या तिन्ही नेत्यांभोवतीच राजकारण फिरत आहे. यामुळे कुरुंदवाड पालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची आणि रंगतदार होणार आहे हे मात्र नक्की. संतोष तारळे, शिवार न्यूज नेटवर्क, कुरुंदवाड.